मागील 2 महिन्यापासून अमित शहा जे भाजपचे सरकारमध्ये माजी गृहमंत्री होते, आत्ताही गृहमंत्री आहेत, सरकार मंत्रीपदही ते सांभाळत आहेत आणि भाजपाच्या राष्ट्रीय अधिवेशन जे शिर्डीमध्ये घडलं त्यामध्ये त्यांनी शरद पवार यांच्यावरती टीका केली. यांच्यावरती 50 वर्षात काय केलं असा प्रश्न विचारला. मालेगावमध्येही ते आले, त्यावेळेसही त्यांनी विचारलं की शरद पवार यांचं कृषी मंत्री म्हणून काय योगदान होतं, उगाच त्यांचं गुणगान का गातायत तुम्ही, त्यांना आपण 20 फूट खाली खोदलेलं आहे, खोदलेल्या खड्ड्यामध्ये त्यांना टाकलेलं आहे, त्यांना पूर्णपणे संपवा, त्यांचं दगाफटक्याचं राजकारण चालतं असं अमित शहा यांनी बोललेले आहेत. अमित शहा हे म्हणजे भाजपमध्ये त्यांना नरेंद्र मोदी नंतर दुसरं स्थान आहे, दुसऱ्या नंबरचं त्यांना गृहमंत्रीपदही देण्यात आलेलं आहे. परंतु आपण जर कधी विचार केला की शरद पवार हे आता संपलेले आहेत असं भरपूर जण म्हणतायत आणि त्याचं दिसतही आहे, कारण त्यांचा जो पक्ष होता राष्ट्रवादी काँग्रेस, त्यांचं तुम्ही पक्ष चिन्हही काढून घेतलेलं आहे. अजित पवार यांना त्यांच्या भाजपने आपल्या सोबत घेतलेलं आहे आणि तरीही 10 आमदार आणि 10 खासदार असलेल्या पक्षाला, 7 खासदार असलेल्या पक्षाला म्हणजे त्याचं पक्षाचं नेतृत्व करणारे शरद पवार यांच्यावरती अमित शहा एवढी टीका का करतायत आणि त्यांना टीका करण्याचं कारण काय, ते आपण या व्हिडिओमधनं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामागची पार्श्वभूमी आणि त्याच्यातनं येणारे भाजप पुढचे व्यत्यय यावरही दृष्टिक्षेप टाकणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमचे विचार कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा. शरद पवार यांच्याकडे आधी आमदारांची ताकद जास्त होती, इव्हाना 2019 पर्यंत की 2022 पर्यंत. त्यावेळेस भाजप हा शरद पवार यांच्यावरती टीका करायचे. परंतु आता असं घडतंय की शरद पवार संपलेले आहेत, म्हणजे कागदोपत्री त्यांच्याकडे एवढे आमदारही नाही आहेत, त्यांचं पक्ष चिन्हही नाही आहेत. म्हणजे जे घड्याळ अशी चिन्हाची निवड त्यांची होती आधी ओळख, ती आता अजित पवार यांच्याकडे आहे. 10 आमदार आणि 10 खासदार असणाऱ्या 7 खासदार असणाऱ्या पार्टीला, म्हणजे पार्टीच्या लीडरला आणि त्यातल्या त्यात ज्यांचं वय शरद पवार यांचं 85 वर्ष आहे, त्यांना तुम्ही निवृत्त का करत नाही असं अमित शहा बोलतायत. त्यावेळेस कुठेतरी भाजप हा जवळपास एवढा मोठा पक्ष झालेला आहे म्हणजे देशात, आणि त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष जे माजी राष्ट्रीय अध्यक्ष होते ते आणि राज्याचे गृहमंत्री सातत्याने टीका करतायत. याचाच अर्थ त्यांनाही कुठेतरी शंका आहे जे राजकारण आता चालू आहे. कारण शरद पवार शांत बसले की अजून गोष्टींना म्हणजे वाव येतो, गोष्टी उलटसुलट चर्चा चालू होत आहेत. हे तर मान्यच आहे, हे तर मान्य करावंच लागतं सगळ्यांना. परंतु नेमकं प्रश्न काय आहे यामागचा ते आपण आत्ता जाणून घेणार आहोत 2-3 मुद्द्यांच्या बरोबरीने. कारण तुम्ही जर बघितलं तर जसा शरद पवार यांचा वाढदिवस झाला डिसेंबरमध्ये, त्यानंतर अमित शहा यांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर अमित शहा यांनीच त्यांचं गुणगान गायलं. राज्यसभेमध्येही त्या शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसाच्या वेळेस त्यांनी त्यांचं कर्तृत्व काय आहे हे भाजपच्याच काही वरिष्ठ नेत्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. देवेंद्र फडणवीस आता दावोसमध्ये गेले होते, त्यांनी सांगितलं की संयुक्त राष्ट्रातले लोक शरद पवार यांची म्हणजे यांची ओळख किंवा यांची नोंद घेतात, त्यांच्या म्हणजे जे कार्यपद्धती आहे त्याच्यावरती ते व्यवस्थित लक्ष ठेवून असतात. सो ह्या सगळ्या गोष्टी असताना आणि आत्ताच MCAची जे वानखेडेचे 50 वर्ष क्रिकेट स्टेडियमचे 50 वर्ष कंप्लीट झाले, त्याच्यावरती बोलताना आशिष शेलार जे भाजपचेच प्रमुख नेते आहेत महाराष्ट्र राज्यातले, त्यांनी शरद पवार यांनी क्रिकेटसाठी काय योगदान दिलं याचं महत्त्व गायलं. परंतु हे सर्व असताना अमित शहा यांना का बोलावं लागतं, तर कारण त्याच्यामध्ये नक्की आपण जर बघितलं तर अजित पवार हे जरी भाजपसोबत आलेले असले तरी त्यांच्या पक्षापुढे काही लॉंग टर्म व्हिजन असं दिसत नाहीये, भाजपलाही दिसत नाहीये आणि स्वतः अजित पवार यांनाही दिसत नाहीये. कारण कुठल्या बेसिसवर आणि कुठल्या याच्यावरती पुढे जायचंय हे अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला माहीत नाहीये. आणि भाजप हा युती करण्यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची युती केली आहे, परंतु भरपूर काही इनकमिंग त्यांच्या पक्षातही चालू आहे. आणि जी आत्ता नाराजी काही प्रकरणांमध्ये अजित पवार यांच्याकडनं 2 महिन्यापासून जी दिसते, म्हणजे पक्ष हँडल करताना किंवा त्या संदर्भात आलेले प्रश्न
सोडवताना अजित पवार कुठेतरी कमी पडतायत. कारण धनंजय मुंडे प्रकरण असू द्या, की छगन भुजबळ प्रकरण असू द्या, किंवा आता पालकमंत्री पदापासून तटकरे आणि जे रायगड आणि तटकरे सुनील तटकरे आहेत त्यांच्या मुलीचं जे पालकमंत्री पद दिलं होतं त्यांना, तेही आता होल्ड करण्यात आलेलं आहे. सो या 3-4 गोष्टी 2 महिन्यापासूनच कळालेल्या आहेत. खूप काही अजित पवार यांच्या पक्षावर लॉंग टर्म व्हिजनसाठीही प्रश्नचिन्ह उद्भवले जात आहेत, लोकांकडनं उपस्थित केले जात आहेत. आणि यातच भाजपचे नेते या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. सो महाराष्ट्र राज्यात अजित पवार सोडता जे शिंदे गट आहे, शिंदे गटाकडेही फडणवीस आणि शिंदे गटातलं जे आत्ता राजकारण चालू आहे, या दोघांमध्ये एक महायुती टिकवण्यासाठी जे काही ॲडजस्टमेंट करावी लागत आहे, तीही ॲडजस्टमेंट कुठेतरी भविष्यात गडबड करू शकते. हेच कदाचित भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना म्हणजे अमित शहा यांनाही ती वाटत असावी. कारण जर ते तसं झालं नाही तर शरद पवार एकटे आहेतच. कारण शरद पवार यांना मानणारा खूप गट आहे. म्हणजे त्यांच्या ज्या कारकिर्दीमध्ये ज्यांनी जे राजकारण केलेलं आहे त्यावेळेस निश्चितच परिस्थिती वेगवेगळ्या होत्या, परंतु त्यांचं मोलाचं योगदान होतं. त्यांच्या काही गोष्टी होत्या ज्या महाराष्ट्राने अनुभवलेल्या आहेत, देशाच्या राजकारणाने अनुभवलेल्या आहेत. सो 85 वर्ष वय असतानाही त्यांच्याकडे जी उमेद आहे, त्यांच्याकडे जे नेत्यांचा खजाना आहे, त्यावरनं ते कुठेतरी परत सक्रिय होऊन आपल्याला भविष्यात टक्कर देऊ शकतात. ह्याच कारणाने शरद पवार यांच्यावरती भाजपकडनं आणि तेही वरिष्ठ नेत्यांकडनं महाराष्ट्रात येऊन अनेकदा त्यांच्यावरती हल्ले होत आहेत. हल्ले म्हणजे भाषणाद्वारे त्यांच्यावरती टीका केली जाते, असंच कुठेतरी मला वाटतंय. या संदर्भात आपण जर बोलायला गेलो तर फडणवीस एकीकडे कौतुकही करतात शरद पवारांचं आणि अमित शहा येऊन त्यांना म्हणजे पूर्ण संपवण्याची भाषाही करतात राजकीय दृष्ट्या. सो एवढ्या कमी खासदार बळ असताना, कमी आमदार बळ असताना शरदचंद्र पवारांनी पहिल्यातल्या त्यात ते एकटे 85 वर्षाचे असताना त्यांच्या एवढा धसका भाजपने का घेतलाय महाराष्ट्र राज्यात, ते खरंच अवघड आहे आयडेंटिफाय करणं. कारण भाजपला नक्कीच अजूनही शरदचंद्र पवार यांची भीती वाटतेच, यात काही शंका नाहीये. तुम्हाला काय वाटतंय, शरद पवार यांचा धसका अजूनही म्हणजे भाजपकडनं घेतला गेलेला आहे का नाही? कारण त्यातनंच ते टीका करताना नेहमी शरद पवारांवर आढळतात. तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.